नमस्कार. प्राजक्ताज फ्लेवर्स लॅबमध्ये मी प्राजक्ता तुमचं मनापासून स्वागत करते. तर आज आपण बघणार आहोत उपवास स्पेशल साबुदाणा खिचडी. अत्यंत लुसलुशीत, मऊ आणि सुटसुटीत अशी ही खिचडी तयार होते, जी तुम्ही दह्यासोबत खाऊ शकता उपवासाच्या दिवशी. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. मी सर्व टिप्स सांगणार आहे की जेणेकरून तुमची उपवासाची जी खिचडी आहे ती अजिबात चिकट, कडक किंवा असा त्याचा गिचका वगैरे होणार नाही. तर या कृतीसाठी आपल्याला साबुदाणे जे आहेत ते 1 रात्र अगोदर भिजत ठेवायचे आहेत. 1 रात्र नाही तरी किमान 5 ते 6 तास तरी व्यवस्थित आपल्याला हे भिजवायचे आहेत, जेणेकरून ते व्यवस्थित फुगतील आणि ते जे साबुदाणे आहेत ते कडक होणार नाहीत. जर व्यवस्थित भिजले नाहीत तर ते जनरली कडक होतात. सहसा ते कडक होण्याची शक्यता असते. तर आपण पाणी घेऊया आणि साबुदाणे जे आहे ते भिजवण्या अगोदर आपल्याला स्वच्छ धुवून सुद्धा घ्यायचे आहेत. कारण साबुदाणे हा जो प्रकार आहे तो खूप वेळा प्रोसेस करून बनवलेला जो जिन्नस असतो, तर त्याच्यावरती फार प्रमाणात स्टार्च असतं. तर ते स्टार्च जे आहे ते आपल्याला काढायचं आहे. त्या स्टार्चमुळेच आपली जी खिचडी आहे ती चिकचिकीत होते. तुम्ही बघू शकता मी व्यवस्थित हे चोळून घेतलं आहे आणि ते जे पाणी आहे ते हलकंसं असं पांढरं दिसतंय. तर तो स्टार्च आहे तो आपल्याला फेकून द्यायचा आहे. आणि अशाच प्रकारे आपल्याला 3 ते 4 वेळा जे आहेत साबुदाणे ते व्यवस्थित धुवून घ्यायचे आहेत. आणि मग आपण हे स्वच्छ पाणी घालून हे आपण भिजवून घेऊया. अगदी हलक्या प्रमाणात वरती पाणी ठेवायचं आहे. पूर्ण साबुदाणे भिजले की वरती अर्धा किंवा पाव इंचच पाणी आपल्याला वरती ठेवायचं आहे, जेणेकरून खूप जास्त आपल्याला पाणी ठेवायचं नाही. अगदी करेक्ट तो फुगला जातो. परफेक्ट अशी खिचडी होते. बघू शकता मी रात्रभर हे भिजवलेले आहेत साबुदाणे आणि ते व्यवस्थित अगदी फुगले आहेत. हे बघा, एक एक दाणा सेपरेट. तर अशाच प्रकारे आपल्याला हे भिजवायचे आहेत. तर हे सर्व जे साहित्य आहे ते फोडणीचं साहित्य आहे. तर इकडे एक दुसरी ट्रिक आपण बघणार आहोत की डायरेक्ट तुपामध्ये सर्व जिन्नस घालण्यापेक्षा आपण ह्याच्यामध्ये मीठ, साखर आणि शेंगदाण्याचा जो कूट आहे तो आपण अगोदरच मिक्स करून घेऊया, जेणेकरून सर्व जे साहित्य आहे ते व्यवस्थित मिक्स होईल आणि प्रत्येक साबुदाण्याची चव छान वाढेल. नाहीतर बऱ्याचदा एका साईडला खारट आणि एका साईडला तिखट असं होतं. तर शेंगदाणे जे आहेत ते मी व्यवस्थित भाजून घेतलेले आहेत आणि त्याची जी पावडर आहे ती मिक्सरला कूट करून घेतला आहे. त्याच्यावरची मी साल काढली नाही आहे, म्हणून हलकेसे ते ब्राऊन कलरचे दिसत आहेत. तुम्ही काढूही शकता. तर आपण तुपाची फोडणी घालून घेऊया. शक्यतो साबुदाण्याच्या खिचडीसाठी तुपाचाच वापर करा, जेणेकरून त्याची जी चव आहे ती द्विगुणित होईल. त्याच्यात आपण तूप एकदा व्यवस्थित तापलं की त्याच्यामध्ये आपण जिरं घालून घेऊया. जिरं जे आहे ते व्यवस्थित तडतडलं की त्याच्यात आपण चवीप्रमाणे कढीपत्ता आणि मिरची घालूया. चवीप्रमाणे मिरची घालूया, कारण जो तिखटपणा आहे तुम्हाला किती तिखट हवी आहे त्यानुसार तुम्ही साबुदाणा खिचडीमध्ये मिरची घाला. कढीपत्ता आणि कोथिंबीर सहसा अवॉइड करतात लोक, नाही घालत. उपवासाला नाही खात. तुम्ही नाही घातलं तरी हरकत नाही, काहीही चवीमध्ये फार बदल होणार नाही आहे. तर ह्याच्यामध्ये एकदा मिरची आणि कढीपत्ता व्यवस्थित त्याचा फ्लेवर उतरला तुपामध्ये की आपण जे साबुदाणे आहेत व्यवस्थित सगळं मिश्रण कोट केलेले ते आपण याच्यात घालून घेऊया फोडणीसाठी. आणि ह्या पूर्ण दरम्यान आपल्याला जो गॅसची फ्लेम आहे ती मिडियम टू लो फ्लेमवरतीच ठेवायचा आहे, जेणेकरून साबुदाणा खाली करपणार नाही. फोडणी घालून व्यवस्थित मिक्स करून आपण एक दणकून 10 ते 12 मिनटं वाफ काढून घेऊया लो मिडियम फ्लेमवरती. आणि वरतून कोथिंबीर घालून तुम्हीही परत पुन्हा एकदा 2 ते 3 मिनटं वाफ काढून घ्या आणि तुमची साबुदाणा खिचडी ही अशी मस्त तयार होईल. तर नक्की ट्राय करा ही रेसिपी आणि कमेंटमध्ये मला नक्की सांगा. शेअर करा, चॅनलला फॉलो करा, सबस्क्राईब करा अशाच नवीन नवीन रेसिपीसाठी. धन्यवाद.